बघा विद्यार्थी मित्रांनो, जे PYQ आहेत आणि ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, तर ते क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 1E विचारलेला आहे. विंटर 2024 चा क्वेश्चन मित्रांनो. फाइंड dy by dx if y is equal to a raised to x plus x raised to a plus e raised to a plus log x to the base a. आणि सगळे फॉर्म्युले तुम्ही बघितलेले असतील, फॉर्म्युले पाठ केले असतील. ओके, अगोदरचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत, त्यानुसार तुम्ही ते क्लिअर केलेलं असेल. बघा मित्रांनो, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याला सॉल्व्ह करायचंय. तर सिंपली आपल्याकडे सोल्युशन मध्ये काय करणार आपण, y इज इक्वल टू काय दिला आपल्याला, a raised to x plus x raised to a plus e raised to a plus log x to the base a. ओके, फाइंड dy by dx करायचं सांगितलं म्हणजे मित्रांनो आपल्याला डिफरन्शिएट करायचं. याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x ने काय करायचं, याला डिफरन्शिएट करायचं. म्हणजेच मित्रांनो x ने जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर y चा डेरिव्हेटिव्ह भेटतो आपल्याला dy by dx. तसंच या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला डिफरन्शिएट करायचं. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to a प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to a प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ log x to the base a. ओके, आता ह्या सगळ्यांचे फॉर्म्युले आपल्या समोर आहेत मित्रांनो. तर a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. ओके, प्लस x raised to a म्हणजे x raised to n, यांची जागा कोणी घेतली आपल्याकडे a ने, इथे यांच्या ऐवजी काय येणार a, म्हणजेच ते येणार a x raised to a minus 1. ओके, प्लस याच्यामध्ये कुठेच x नाही, म्हणजे हा झाला कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 असतो. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. प्लस log x टू द बेस a, काय आपल्याकडे या ठिकाणी log x टू द बेस a, आणि log x टू द बेस a चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे मित्रांनो 1/x log a. ओके, तर चला बघू. फायनली आपण याला लिहू शकतो dy by dx. काय घेऊ शकतो मित्रांनो, याला dy by dx इज इक्वल टू a raised to x into log a plus a x raised to a minus 1. हा 0 ऍड करा, तो गायब होऊन जाणार, म्हणजे 1/x प्लस काय येणार log a. दिस इज अवर फायनल आन्सर. कळतंय मित्रांनो. ओके, व्हिडिओला पॉज करायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचं मित्रांनो. सिमिलर क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे बघा, एकदम सिमिलर क्वेश्चन आहे. हा एक सिमिलर क्वेश्चन आहे त्याच्यासारखाच. ओके, बघितलंय मित्रांनो, आणि हा क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला किंवा समर 2025 ला. बघा काय करणार, याला तसंच सोडवायचं. y इज इक्वल टू दिला आपल्याला x raised to 10 प्लस 10 raised to x प्लस e raised to x प्लस a raised to a. ओके, याला सुद्धा काय करणार बाळांनो, आपण डिफरन्शिएट करणार. कोणी डिफरन्शिएट करायचं रे बेटा, x ने, कारण की dy by dx काढायचं सांगितलं. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेणार. y चा डेरिव्हेटिव्ह काय घेणार बाबड्या, y चा डेरिव्हेटिव्ह घेणार dy by dx. x raised to 10 साठी x raised to n चा फॉर्म्युला लागू होणार. पॉवर समोर घेणार म्हणजे 10 समोर येणार, आणि x ची पॉवर कितीने कमी करणार बेटा, 1 ने कमी करणार, म्हणजे या ठिकाणी येणार 9 प्लस 10 raised to x म्हणजे a raised to x. a ची जागा घेतली बेटा 10 ने, म्हणजे या ठिकाणी काय येणार 10 raised to x into log 10, म्हणजे या a च्या जागेवरती काय येणार 10. त्यानंतर प्लस e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, e raised to x, आणि a raised to a हा काय झाला कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. फायनली बाळांनो आपण काय करू शकतो या ठिकाणी, dy by dx इज इक्वल टू हा 10x raised to 9 ऍज इट इज प्लस हा 10 raised to x log 10 ऍज इट इज प्लस e raised to x प्लस 0, म्हणजेच काय होणार e raised to x. इट इज आवर फायनल आन्सर. एकदम सोपं आहे, 2-2 मार्काचे क्वेश्चन खूप सिंपल आहेत रे बेटा. ओके, तर त्याला काय करायचं आपल्याला, सॉल्व्ह करायचं. ओके, समजलं इथपर्यंत. हे 2 क्वेश्चन विचारलेत. आता u इंटू व्ही च्या रूल वरती क्वेश्चन विचारले बाळांनो 2. ओके, पहिल्याच पेपर मध्ये आपल्याला u इंटू व्ही चा एक क्वेश्चन दिसतो समोर 2024 मध्ये. ओके, कुठला क्वेश्चन सांगितला मी, u इंटू व्ही चा पहिला फंक्शन इंटू दुसरा फंक्शन. आता आपल्याला सगळे डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजेत. x raised to n चा फॉर्म्युला n x raised to n minus 1. मग यानुसार काय होणार, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर काय येणार 2x. ओके, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e raised to x असतो बेटा. आणि y इज इक्वल टू u इंटू व्ही जर असेल पहिला फंक्शन दुसरा फंक्शन, मग पहिला फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरा फंक्शन प्लस दुसरा फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला फंक्शन, असं आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके, मग त्यानुसार जर बेटा आपण ह्या क्वेश्चनला जर घेतलं तर काय येणार,
वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स येणार. ओके, इथे येणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय घेणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर एक्स न डिफरन्शिएट केलं तर वायचा डेरिव्हेटिव्ह तर डीवाय बाय डीएक्स येणार. ओके, हा झाला फर्स्ट फंक्शन, हा झाला सेकंड फंक्शन. मग फर्स्ट फंक्शन ॲज इट इज एक्स स्क्वेअर, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? ई रेस टू एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज ई रेस टू एक्स ॲज इट इज, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बाबड्या? 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x. आलं लक्षात? मग आता या दोघांमध्ये काय कॉमन निघतं? तर दोघांमध्ये ई रेस टू एक्स सारखा आहे. मग इथे कोण राहिलं बेटा? एक्स स्क्वेअर राहिला. कोण राहिला? एक्स स्क्वेअर. आणि इथे कोण राहिला? 2x राहिला. कोण राहिला? 2x. आलं लक्षात? म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x, आणि ही व्हॅल्यू भेटली बेटा आपल्याला डीवाय बाय डीएक्स ची. कुणाची मिळाली? डीवाय बाय डीएक्स ची. कळतंय बाळांनो? ओके, व्हिडिओला पॉज करायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचं. ओके, सिमिलर पुन्हा एक यू इंटू व्हीचाच क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे बाळांनो, आणि तो क्वेश्चन आपण बघू. ओके, यू इंटू व्हीचा. बघा आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? y इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू साइन इनवर्स एक्स दिलं, आणि दोघांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. ई रेस टू एक्स साइन इनवर्स एक्सचा 1/√1 - एक्स स्क्वेअर. आणि मागच्याच प्रॉब्लेम मध्ये आपण यू इंटू व्हीचा रूल बघितला आहे. त्यानुसार याला काय करणार बेटा? आपण डिफरन्शिएट. काय करणार आहे बाळांनो? याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. मग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बेटा या ठिकाणी? डीवाय बाय डीएक्स. पहिला फंक्शन ॲज इट इज, आणि साइन इनवर्स एक्सचा काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह, आणि तो काय येतो? 1/√1 - एक्स स्क्वेअर. त्यानंतर कुठलं साइन घ्यायचं? प्लस. नंतर व्ही म्हणजे कोण आहे? साइन इनवर्स एक्स ॲज इट इज घेणार. ओके, आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे पहिला कोण आहे? ई रेस टू एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे आपल्याकडे? ई रेस टू एक्स. आता ह्या दोघांमध्ये सुद्धा ई रेस टू एक्स कॉमन निघतो मित्रांनो. मग इथे काय राहतो? 1/√1 - एक्स स्क्वेअर, आणि प्लस काय राहतो? साइन इनवर्स एक्स. हा चॅप्टर याच्यासाठी करायचा आहे मित्रांनो, सेकंड सेमिस्टर मध्ये M2 मध्ये आपल्याला याचं खूप काम आहे. बिकॉज विदाउट डेरिव्हेटिव्ह आपण इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. त्यासाठी ओके, चला समजलं असेल तुम्हाला, यात काही शंका नाही. व्हिडिओला पॉज करायचा आणि नोट डाऊन करून घ्यायचं बेटा. ओके, चला आता हे जर समजलं असेल आपण तर इम्प्लिसिट फंक्शन कडे वळू. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजेच काय मित्रांनो? इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला. आतापर्यंत आपण बघितलं y इज इक्वल टू दिलेलं होतं. काय होतं बेटा? आतापर्यंत आपल्याला y इज इक्वल टू ची व्हॅल्यू दिलेली होती. बट आता काय दिलंय आपल्याला? y इज इक्वल टू ची व्हॅल्यू न देता आपल्याला कंबाईन इक्वेशन दिले. ओके, एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये. त्याला आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणतोय. याचे सुद्धा 3 ते 4 क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांनी मित्रांनो कंटिन्युअसली. बघा, एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर साठी आणि एक्स क्यूब प्लस वाय क्यूबचा. ओके, हे 3 क्वेश्चन आपण बघणार आहोत. सिमिलर क्वेश्चन आहेत. ओके, यामध्ये आपली प्रॅक्टिस होऊन जाते इम्प्लिसिटची. चला बघा, आता या ठिकाणी काय करायचं? एकदम सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा 4 मार्कासाठी विचारला जातो. अगोदरचे क्वेश्चन हे 2 मार्क्ससाठी होते. बघा आता इथे काय करायचं? एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय क्यूब प्लस वाय एक्स स्क्वेअर असं दिलं मित्रांनो. डीवाय बाय डीएक्स काढायचं सांगितलं म्हणजे वाय आणि एक्स हे 2 व्हेरिएबल असतात. ओके, माझी कन्सेप्ट समजून घ्या पहिले मित्रांनो. एक्स स्क्वेअरचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर 2x येणार. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय येणार? 2x. बट आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर घ्यायचा असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स तर वाय स्क्वेअरचा सुद्धा जसा एक्स स्क्वेअरचा 2x झाला तसा वाय स्क्वेअरचा काय होणार? 2y. पण y इज नॉट x. y हा x नाहीये पण फंक्शन ऑफ x आहे. म्हणून पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dy बाय dx. सपोज मग माझ्याकडे y क्यूब असेल त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा काय येणार? 3y स्क्वेअर dy बाय dx. ओके, काय येणार? 3y स्क्वेअर dy बाय dx. सपोज मला x क्यूबचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल बाळांनो काय येणार? 3x स्क्वेअर येणार. काय येणार? 3x स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ते कसं बघा, चला लक्ष द्या. पहिला फंक्शन एक्स क्यूब आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आपल्याकडे? 3x स्क्वेअर येणार. इथे लिहिणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर एक्स क्यूबचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तो काय येणार बेटा? 3x स्क्वेअर प्लस. आता एक्स आणि वाय स्क्वेअर हे दोघं जण मल्टिप्लाय मध्ये आहेत. कशामध्ये? मल्टिप्लाय मध्ये. म्हणजे यू इंटू व्ही चा रूल लागू होणार जो आपण अगोदर बघितला तो यू इंटू व्ही. म्हणजे पहिला फंक्शन काय म्हणायचा? एक्स आणि हा काय म्हणायचा? वाय.
याला तुम्ही काय म्हणणार u आणि याला तुम्ही काय म्हणणार v. मग पहिला फंक्शन जसाच्या तसा आणि y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार बेटा 2y dy बाय dx. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y dy बाय dx. त्यानंतर प्लस सेकंड फंक्शन v ऍज इट इज म्हणजे y स्क्वेअर ऍज इट इज घेतला आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आपल्याला 1. x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. कळालं असेल इथपर्यंत, यात काही शंका नाही. ओके बघा, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके राईट साइडला आता काय करायचं y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर dy बाय dx आहे. 3y स्क्वेअर dy बाय dx प्लस आता पुन्हा इथे y आणि x स्क्वेअर दोघे जण मल्टिप्लाय मध्ये म्हणजे आपल्याकडे u इंटू v चा रूल लागू होणार आहे. कोणता रूल लागू होणार u इंटू v चा. पहिला फंक्शन जसाच्या तसा आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येणार बेटा आपल्याला 2x प्लस x स्क्वेअर जसाच्या तसा आणि y चा डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy बाय dx. ओके मग इथपर्यंत आपल्याला कळालं. आता ही स्टेप झाल्याच्या नंतर एकदम सोपं आहे. सगळ्या dy बाय dx वाल्या टर्म असतील किंवा कोणत्याही टर्म असेल यांना पहिलं सेपरेट करायचं, सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे काय करणार बाळांनो बघा, हा 3x स्क्वेअर प्लस 2 into x into y that is 2xy dy by dx plus y square into 1 काय येणार y square is equal to 3y square dy by dx plus 2x into y 2xy आणि प्लस हा शेवटचा x square dy by dx काय येणार x square dy by dx. ओके आपण हे फॉर्म्युले बघितलेले आहेत. चला बघा मित्रांनो, सिंपल आहे. आता काय करायचं, dy बाय dx वाल्या टर्मला सगळ्यांना डाव्या साईडला ठेवायचं. पहिली dy बाय dx वाली टर्म कोणती आपल्याकडे 2xy dy बाय dx. ओके अजून आता बघायचं दुसरी dy बाय dx वाली टर्म आपली इज इक्वल टू च्या नंतर आहे. मग त्याला इकडे जर आणलं तर काय होणार, ती मायनस होणार. 3y स्क्वेअर dy बाय dx काय होणार 3y स्क्वेअर dy बाय dx. पुन्हा ही x स्क्वेअर dy बाय dx इकडे आणली तर काय होणार मायनस x स्क्वेअर dy बाय dx. ओके आता बघा 3 dy बाय dx वाला टर्म आपण नोट डाऊन केला. ही फर्स्ट. ओके ही राईट साइडला होती, तिला इकडे आणल्यानंतर ती निगेटिव्ह झाली आणि ही सुद्धा dy बाय dx ची टर्म राईट साइडला प्लस मध्ये होती, इकडे आल्यानंतर काय झाली मायनस मध्ये झाली. ओके आता काय करायचं, राईट साइडला कोण कोण रिमेनिंग राहिलं ते बघायचं. कोण राहिलं 2xy राहिला. ओके हा वाला आणि इकडच्या सगळ्या टर्म तिकडे ट्रान्सफर करायच्या. मग हा 3x स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर काय होणार मायनस 3x स्क्वेअर होणार आणि हा y स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर काय होणार मायनस y स्क्वेअर होणार. ओके एक क्वेश्चन शांततेत समजून घ्यायचा, उरलेले दोन आपल्याला जमून जातात. आता काय करायचं बाळांनो, ह्या तिघांमधून dy बाय dx कॉमन काढायचा. काय करायचं, ह्या तिघांमधून dy बाय dx कॉमन काढायचा. ओके मग सगळ्यांकडे dy बाय dxy याच्याकडे पण आहे, याच्याकडे पण आहे, याच्याकडे पण आहे. ते कॉमन काढलं काय राहते, इथे 2xy राहते मायनस या ठिकाणी 3y स्क्वेअर राहते. ओके आणि मायनस या ठिकाणी काय राहते बेटा x स्क्वेअर राहते. आलं लक्षात. आणि राईट साइडला आपल्याकडे काय आहे 2xy मायनस 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. आता मित्रांनो मला dy बाय dx काढायचं सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये, म्हणून हा dy बाय dx ऍज इट इज घ्यायचा आहे आणि राईट साइडला हा 2xy मायनस 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर ह्या टर्मला ही टर्म कशी जाणार डिवाइड मध्ये, कारण ती dy बाय dx ला मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाणार. म्हणजे काय येणार 2xy मायनस 3y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. दिस इज अवर फायनल आन्सर. हे काय झालं बाळांनो आपलं फायनल आन्सर. व्हिडिओला पॉज करायचे, नोट डाऊन करून घ्यायचे एकदम शांततेत. ओके चला बघा आता नोट डाऊन करून घेतला असेल मित्रांनो. आता सिमिलर क्वेश्चन आहे सेम. ओके चला बघा यानंतर सिमिलर क्वेश्चन आहे समर 2024 ला विचारलेला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4xy हा प्रश्न विचारलेला आहे. मग बघा मित्रांनो आता याला कसं सॉल्व्ह करायचं, तर क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4xy. आता एक्स चा डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह वाय चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. ओके त्यानुसार काय करणार आपण याला डिफरन्शिएट करणार. काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स स्क्वेअरचा सगळ्यांना डेरिव्हेटिव्ह माहिती आहे काय असणार आहे 2x. तसंच वाय स्क्वेअरचा 2y पण y हा x नाही म्हणून पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह घेत असतो आपण dy बाय dx. आता इथे दोन टर्म मल्टिप्लाय मध्ये आपल्याला दिसतात. या 4x ला आपण u मानू आणि y ला काय मानू आपण v मानू. ओके u इंटू v चा रूल या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx
प्लस वाय ॲज इट इज आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह येणार मित्रांनो 4. ओके, kx चा k असतो तसा 4x चा काय येणार 4 येणार आहे. ओके, फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युलाचं लेक्चर बघून घ्यायचं ज्यांनी केलेले नाही ते, नंतर हे लेक्चर बघा लागलं तर. आता याला आपण सिम्प्लिफाय करतो बाळांनो. काय येणार या ठिकाणी सिम्प्लिफाय करताना 2x हा 2y dy बाय dx ओके इज इक्वल टू 4x dy बाय dx प्लस 4 इंटू y काय झाला 4y. आता dy बाय dx चा टर्म डाव्या साईडला घ्यायचा. पहिली टर्म आहे dy बाय dx ची 2y dy बाय dx 2y dy बाय dx. ही टर्म इकडे आल्यानंतर मला होणार मायनस 4x dy बाय dx. काय होणार बेटा मायनस 4x dy बाय dx. राईट साईडला राहिलं बेटा 4y कोण राहिला 4y आणि हा 2x तिकडे गेल्यानंतर काय होणार मायनस 2x होणार. आता बघा या दोन्ही टर्म मध्ये मला dy बाय dx कॉमन भेटतो आणि अजून एक गोष्ट कॉमन भेटते जर काढायची म्हटलं तर याच्याकडे पण 2 आहे इकडे 4 आहे म्हणजे 4 हा 2 च्या स्टेबल मध्ये येतो म्हणजे इकडे पण 2 लपलेला आहे. पण 2 जर कॉमन काढला तर इथे राहतो y मायनस 4 डिवाइड बाय 2 म्हणजे कोण राहतो 2 आणि x कळलं y मायनस 2x. सिमिलरली याच्यामधून सुद्धा आपण 2 कॉमन काढला तर इथे काय राहतो 2y आणि मायनस या ठिकाणी राहतो x. ओके, मग फायनली बाळांनो dy बाय dx इज इक्वल टू हा दोन्ही साईडचा 2 काय होणार इकडचा 2 आणि हा 2 कॉमन काढलेला कॅन्सल होणार आणि फायनली आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काय भेटणार हा आपल्याकडे असलेला 2y मायनस x आणि त्याला dy मध्ये काय येणार y मायनस 2x. ओके, आलं लक्षात. कधी कधी या क्वेश्चन मध्ये ऍट अ पॉइंट सुद्धा विचारतात म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू दिलेली असते ती फक्त या राईट साईडला पुट करायची आणि dy बाय dx काढायचा. तसा एक क्वेश्चन आपण समोर घेणार आहोत. ओके, तर व्हिडिओला पॉज करायचं बाळांनो आणि या सुद्धा आन्सरला नोट डाऊन करून घ्यायचे. ओके, आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार्ड जाते, कोणत्या सब्जेक्ट बद्दल पाहिजे, तर कोणतं लेक्चर पाहिजे, कोणतं चॅप्टर पाहिजे. ओके, ते मला सांगा, त्याचा सुद्धा वन शॉट मी बनवून टाकेल मित्रांनो. ओके, चला बघा यानंतरचा क्वेश्चन आहे सिमिलर क्वेश्चन आहे. या ठिकाणी x³ प्लस y³ दिला. फक्त काय दिला मित्रांनो x³ प्लस y³. चला आता याला फास्ट मध्ये आपण सॉल्व्ह करून घेऊ मित्रांनो. x³ प्लस y³ कदाचित याला तुम्हाला व्हिडिओला पॉज करा, पहिले स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि नंतर चेक करा. 30xy हा क्वेश्चन तुम्हाला इझिली जमेल मित्रांनो. आता मग याला काय करतो आपण या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बाळांनो x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार रे x³ चा असतो 3y². तसा y³ चा काय असणार 3y². बट y इज नॉट x सो y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy बाय dx. ओके, आपल्याला एकदम शांततेत सोडवायचा रे पेपर. ओके, हा 30x याला काय म्हणला आपण u आणि याला काय म्हणला आपण v. पण या ठिकाणी आपण u इंटू v चा रूल जर लागू केला तर 30x फर्स्ट फंक्शन ऍज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह तो येणार dy बाय dx प्लस सेकंड फंक्शन y ऍज इट इज आणि 30x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 30. ओके, आता आपण काय करू dy बाय dx चा टर्म लेफ्ट साइडला घेऊन टाकू. इथे आपल्याकडे 3y² dy बाय dx. ही टर्म पण इकडे आणली बेटा आपण तर येणार 30x dy बाय dx. ओके, राईट साइडला आपल्याकडे कोण राहिला 30 इंटू y 30y राहिला. ओके, आणि हा 3x² आपण तिकडे ट्रान्सफर केला तर काय होणार मायनस 3x² होणार कारण की फक्त आपल्याला लेफ्ट साइडला dy बाय dx वाल्याच टर्म. आता या दोन्ही टर्म मधून मित्रांनो dy बाय dx कॉमन निघतो. 4 मार्काचा क्वेश्चन आहे बेटा, एकदम सोपा आहे. अजून 3 पण कॉमन निघतो दोघांमध्ये. या ठिकाणी 3 कॉमन काढला इथे राहिला बेटा y² मायनस 30 डिवाइड बाय 3 म्हणजे काय राहिला 10 आणि इथे काय राहिला x. सिमिलरली या ठिकाणी सुद्धा 3 कॉमन निघतो. 3 जर कॉमन काढला 30 डिवाइड बाय 3 म्हणजे काय राहतो 10 तो y आणि मायनस काय राहिला x². दोन्ही साइडचा मित्रांनो 3 3 कॅन्सल होतो आणि आपल्याला फायनली आन्सर मिळते बेटा dy बाय dx इज इक्वल टू इकडे राहिला 10y मायनस x² आणि याला डिवाइड मध्ये ही टर्म जाणार आहे बेटा y² मायनस 10x. काय जाणार y² मायनस 10x. ओके, दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे बेटा इम्प्लिसिट फंक्शनचा. ओके, एकदम सोप्या भाषेत आपण याला सॉल्व्ह करतोय. व्यवस्थित नोट डाऊन करायचं, पेपर शांततेत सोडवायचा. 4 मार्काचा क्वेश्चन आहे बेटा. किती मार्कचा क्वेश्चन आहे 4 मार्कचा क्वेश्चन. एवढं लिहिलं तर 4 मार्क भेटतात आपल्याला. ओके, आणि सोपं आहे, डेरिव्हेटिव्हला सोडायचं नाही. जवळपास 16 ते 18 मार्क्स आपण डेरिव्हेटिव्ह वरती घेऊ शकतो आणि त्यावरच आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जर सॉल्व्ह करू शकलो तर जवळपास दोन्ही चॅप्टर मिळून आपण 28 मार्क्स घेणार. डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हला 28 मार्क्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे चॅप्टरचं काम आपल्याला M2 मध्ये आहे. ओके बेटा,
कळालं इथपर्यंत? ज्यांना डायरेक्टली समजत नसेल त्यांनी अगोदरचा 1 नंबरचा व्हिडिओ बघायचा, ज्यामध्ये फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे आणि अप्लाय कसे करायचे हे मी शिकवलेलं आहे. ओके, कळते बाळांनो? हा एक आपण विंटर 2024 चा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. चला व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या फास्ट मध्ये.